सगळ्यांना जय भीम. आवाज थोडासा. जय भीम. जय भीम. आता वाटतंय बरं. आपल्या सगळ्यांचं या धम्मयात्रेच्या निमित्त खूप खूप स्वागत करते. अनेक वर्षांपासून आपण सगळे इथे ह्या कार्यक्रमासाठी जमत आहात. काही नवीन चेहरे आहेत, पण बरेच जुने चेहरे आहेत. आणि वर्षानुवर्ष हा जो आपला धम्मयात्रेचा कार्यक्रम सुरू आहे, त्या सगळ्याला यशस्वी करण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग असतो. खरं तर दादासाहेबांनी जेव्हा अनेक वर्षांपूर्वी धम्मयात्रेची स्थापना केली, तेव्हा बौद्ध पौर्णिमेच्या वेळेस ही धम्मयात्रा व्हायची आणि मोजके फक्त 4-5 उंबरठे ह्या आपल्या शेंडी गावामध्ये आपल्या समाजाचे होते. पण मग दादासाहेबांनी असं ठरवलं की एखादं असं ठिकाण असावं की जिथे कार्यकर्ते जमतील, विचारांची देवाणघेवाण करतील, धम्मकार्य कसं पुढे न्यायचं ह्याचं काम करतील. आणि त्या निमित्ताने ही धम्मयात्रा सुरू झाली. जेव्हा सुरू झाली तेव्हा अगदीच मोजके आणि अगदीच म्हणजे कार्यकर्त्यांकडे काय साधनं होती, किती पैसे होते, ह्यापेक्षा त्यांचं ध्येयवाद किती मोठा होता. आणि म्हणून त्यावेळेस स्थापन झालेली धम्मयात्रा आज 60-70 वर्षानंतरसुद्धा आपण सुरू ठेवलेली आहे. मला वाटतं महाराष्ट्राच्या पाठीवर हा एकमेव असा कार्यक्रम असेल की जो इतक्या वर्षानुवर्ष आपण सातत्याने पार पाडत आहोत. निश्चित दादासाहेबांच्या सगळ्याच कामाला एक पूरक हे सगळं चळवळीचं काम राहिलेलं आहे. त्यांच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत. प्रत्येकाचा काही ना काही संबंध दादासाहेबांचा आलेला आहे आणि त्यांच्या कामाचा आवाका आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. पण आज सकाळच्या सभेमध्ये जेव्हा 13वा गुरुजी बोलत होते, तेव्हा हे जाणवलं की फक्त महाराष्ट्रात किंवा अकोलेपुरती नाही, तर 7 समुद्रापार जपानमध्ये देखील दादासाहेबांची स्मृती आहे, त्यांच्या कामाची कीर्ती आहे. आणि तेच जतन करायचं काम आणि ती जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. आज खरं तर दादांचा 101वा वाढदिवस म्हणायला हवा. असले असते तर खूप जय्यत झाली असती. पण मला असं वाटतं की इतकी वर्ष, म्हणजे दादांना जाऊनसुद्धा 25 वर्षाहून जास्त झाली, त्यानंतर पण 101 नॉट आऊट जर कोणी असेल, वैचारिकदृष्ट्या असेल, कामाच्या वतीने असेल, दादासाहेबांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला, या देशाला लाभलं, हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आजच्या या धम्मयात्रेनिमित्त आपल्या ह्या सभेसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले ॲडव्होकेट संघराजे रुपवते, त्याचबरोबर प्रमुख वक्ते म्हणून आपल्यासोबत सातत्याने आणि आपल्याला मार्गदर्शन करत असलेले आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं लौकिक आहे असे आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर रावसाहेब कसबे, त्याचबरोबर आपल्यासोबत आज मुंबईहून एक पाहुणे आलेले आहेत, आदरणीय आनंदजी देवडेकर सर. चेतना महाविद्यालयामध्ये अनेक वर्ष त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं, पण ते काम करत असताना चळवळीशी जो इमान राखून त्यांनी चळवळ वाढवण्याचं विशेषतः लिखाणाच्या माध्यमातून वैचारिक सगळी मांडणी करत असताना चळवळ वाढवण्याचं, बळ देण्याचं काम जे केलं, असे आनंद देवडेकर सर आपल्याकडे इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये ज्यांचा एक लाल झंझावात नुकताच महाराष्ट्राने बघितला, म्हणजे मला कौतुक हे वाटतं की वाड्यावर जायच्याऐवजी सरळ मंत्रालयात पोचला दादा, असे आमच्या अकोल्याची तोफ आदरणीय डॉक्टर नवले सर इथे उपस्थित आहेत. त्यांची वेगळी ओळख काय आम्हाला तुम्हाला करायला द्यायची गरज नाही, कारण आयुष्यभर शोषिकांच्या आणि सगळ्या वंचितांच्या हक्कांसाठी ते लढत आलेले आहेत आणि लढत राहत आहेत. आणि सातत्याने सर, आम्ही तुमचं जे काम बघत आहोत त्यांनी आम्हीसुद्धा प्रेरणा घेत आहोत. त्यामुळे तुम्ही सगळे इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालात, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या शेंडी गावचे माजी सरपंच आणि इकडचे एक खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे भांगरे कुटुंबातले आमचे दिलीप भांगरे दादा, ते पण इथे उपस्थित आहेत. सुनीताताई थोड्या वेळ आधी आपल्या मिरवणुकीमध्ये सगळ्यांना भेटून गेल्या, त्यांना पुढे कार्यक्रम होता त्यामुळे त्या थांबू शकल्या नाही. आणि विचारपीठावर उपस्थित सगळेच मान्यवर, अरुण रुपवते आहेत, आमचे विनयदादा सावंत आहेत. आणि विशेष आजच्या कार्यक्रमानिमित्त ज्यांचा आपण जीवन गौरव करत आहोत. खरं तर ही मंडळी जी इथे बसलेली आहेत, प्रत्येकाचं लहानपणापासूनची ओळख आहे. चळवळीमध्ये त्यांच्यासोबत कामही केलं, त्यांच्यासोबत कार्यक्रमही घेतले आणि अनेकदा सगळ्या दुखासुखामध्ये, आमच्या कुटुंबाच्या असो, चळवळीच्या सगळ्या दुखासुखामध्ये हे सगळी मंडळी सातत्याने काम करत राहिले. यांचा जीवन गौरव पुरस्कार आपण त्यांचा आज प्रदान इथे करणार आहोत. त्यांनी जे काही योगदान आपल्या कामामध्ये, आपल्या शैक्षणिक चळवळीमध्ये आणि धम्माच्या चळवळीमध्ये दिलं आहे, त्याच्याबद्दलची आपल्या सगळ्यांच्या वतीने ती कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. खरं आज आपण ही सभा इथे अकोल्यासारख्या एका दुर्गम तालुक्यामध्ये घेत आहोत आणि एका
वेगळ्या परिसरामध्ये आहोत, पण जगाच्या पाठीवर आज काय सुरू आहे तर एका ठिकाणी युद्ध सुरू झालेलं आहे. येतानाच बातम्या बघत होती आणि इराण आणि त्यांच्यामधलं युद्ध आता पेटलेलं आहे आणि थँक्स टू अमेरिका मला वाटतं 4थं वर्ल्ड वॉर महायुद्ध आता सुरू होण्याच्या पातळीवर आपण येऊन थांबलो आहे. आणि त्याच सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपल्या महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती काय आहे हे आपल्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांना मनात माहिती आणि एक चलबिचल कुठेतरी समाज मनामध्ये मला सातत्याने जाणवते. पण आम्ही एकटे काय करू शकतो किंवा आम्ही संघटना एकटी काय करू शकते हे जेव्हा एकटेपणा वाटतो ना, तेव्हा जेव्हा भंडारदऱ्याला ही वारंवार अशी धम्मसभा जमते त्याच्यातून एक ताकद मिळते की नाही, आम्ही एकटे नाही आहोत. आमच्यासारखे काम करणारे, आमच्यासारखे लढणारे आणि ह्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करणारे अनेक लोक आहेत आणि ते आम्हाला सातत्याने बळ देत असतात. आणि ही धम्मयात्रा खरं तर त्याचंच प्रतीक आहे. आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, आज देशामध्ये काय चाललंय आपण सगळे बघत आहात. धम्मयात्रेच्या निमित्ताने आपण जेव्हा कार्यकर्ते म्हणून एक दुसऱ्यांना भेटतो, आपण एकमेकांचे विचार आदानप्रदान करतो, तेव्हा निश्चित ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलणं गरजेचं आहे. विशेषतः वंचित समूहांच्या वरती होणारे सगळेच हल्ले. नुकतंच आपण बघितलं की UGCचं काय झालं. म्हणजे एक प्रावधान UGCमध्ये टाकायला गेलो की जे विद्यार्थी SC ST समूहांचे आहेत त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत असेल तर तो होऊ नये आणि कोर्टाला दडपशाही करून ते पूर्ण जे काय ते निर्णय होता UGCचा तो परत घ्यावा लागला. अशा एका परिस्थितीत आज आपण आहोत. आपण बघितलं नांदेडमध्ये काय झालं, एक युवकाला पोलिसांनी कस्टडीमध्ये मारून टाकलं, चक्क म्हणजे शासकीय खून होता तो बघायला झालं तर. असे अनेक प्रकारचे गुन्हे आज सगळ्याच वंचित समूहांवर होत आहेत आणि त्याच्या विरोधात उभं राहायची, त्याच्या विरोधात भांडायची आणि RSS आणि BJP सारख्या ताकदांना आव्हान द्यायची जर कोणाची हिंमत असेल ती फक्त आंबेडकरी समूहामध्ये आहेत. आणि आंबेडकरी समूह जेव्हा मी म्हणते तेव्हा फक्त जातीला उल्लेख नाही करत आहे मी. इथे बसलेला प्रत्येक माणूस हा काही जातीने महार किंवा नंतर बौद्ध झालेला नाही आहे. तो विचाराने आंबेडकरवादी आहे, तो त्याच्या कृत्याने आंबेडकरवादी. आणि ही ताकद जी आहे तीच कुठेतरी महाराष्ट्राला आपल्याला जपायला आणि पुढे न्यायला उपयोगी पडणारे असं एकदम प्रामाणिक आणि प्रांजळ मत एक कार्यकर्ती म्हणून मी इथे मांडत आहे. आजच्या या सभेमध्ये आपण या सगळ्याच दिग्गज लोकांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. फक्त एवढंच सांगते की आजच्या सभेनंतर जेव्हा केव्हा आपण पुन्हा बाहेर भेटू किंवा कुठे कार्यक्रमांमध्ये भेटू, वारंवार हे बोलत राहणं गरजेचं आहे. आपला जो आवाज आहे तो कुठे दाबला जात असेल तर तो पुन्हा आपल्याला बुलंद करण्याची गरज आहे आणि पुन्हा ती सुरुवात आपल्याला धम्मयात्रेपासून करावी लागेल. याशिवाय आपल्याला पर्याय नाही. एवढी खूणगाठ बांधून आपण सगळे आज इथून जाल अशी अपेक्षा करते. या धम्मयात्रेसाठी खरं तर आम्ही फक्त एवढेच जण स्टेजवर बसतो, पण गेले 3-4 महिने जे सगळी मंडळी राबत असतात, जे गावोगावी जाऊन सगळ्यांकडून तुमच्याकडून गाड्या किती येणार, तुमच्याकडून वर्गणी घेणं, या सगळ्या गोष्टी जे सगळे कार्यकर्ते करत असतात, आमच्या धम्मयात्रा ग्रामीण कमिटी आणि शहर कमिटीचे सगळेच कार्यकर्ते त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि आभार मानते की उत्तम कार्यक्रम ह्या ठिकाणी आपण पार पडला. त्याचबरोबर समता सैनिक दल असेल, बहुजन शिक्षण संघ असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, या सगळ्या संस्था संघटनांचे सगळे कार्यकर्ते आणि दादासाहेबांवर आणि आंबेडकरवादी विचारांवर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आणि विशेषतः महिला आमच्या नेहमीच धम्मयात्रेच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असतात. आज तर चक्क लेझिम आमच्या महिलांनी गाजवलं. त्या सगळ्यांचंही मनापासून कौतुक करते, स्वागत करते. इथे उपस्थित असलेले मीडियाचे सगळे प्रतिनिधी त्यांचंही स्वागत करते आणि माझं थोडंसं लांबलेलं प्रास्ताविक थांबवते. जय भीम, धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर.
आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.